श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। इंद्रिया आणि विषयांसी सहजे अंतर्यामी प्रकाशी, जीव सेवुनी त्या विषयांसी पावे आसक्तीसी अहम भावे। म्हणे हे विषय कैसे गोड, माझ्या देहाचे पुरे कोड। तव इंद्रियांची खवळे चाड, विषय वाढ भोगावया। परमात्मा अंतर्यामी इंद्रिये आणि विषय यांना स्वभावताच प्रकाशित करतो। जीव त्या विषयांचे सेवन करून अहमभावाने आसक्त होतो आणि म्हणतो की हे विषय किती गोड आहेत, हे माझ्या देहाचे कोड पुरवितात। पण या मिथ्या भावनेमुळे इंद्रियांची विषय भोगाविषयींची प्रीती क्षुब्ध होते। इंद्रिया विषयांची आसक्ती, देहाभिमाने वाढे वृत्ती। मावळोनी मुळींची स्फूर्ती, मोह ममता स्थिती दृढ वाढे। इंद्रिये विषयासक्त झाली असता देहाभिमान अतिशय वाढतो, त्यामुळे मूळची आत्मस्फूर्ती पार मावळून जाते। मीच परमात्मा आहे हे स्वरूप भान तो विसरतो आणि मोह आणि ममता अतिशय वाढते। मग मी म्हणे देहाते, देह संबंधी जे ते आपते। विषयाची लोलुपते, उसंतु चित्ते असे ना। नंतर तो देहाला मी असे म्हणतो, देहसंबंधी भार्या पुत्रांना आप्त मानतो आणि विषयांच्या लोभामुळे त्याच्या चित्ताचे समाधान नाहीसे होते। प्रकृती स्वभावे कर्म जाहले, ते म्हणे म्या केले। देह अहंतेचे नाथिले, काविरे चढले अनिवार। प्रकृतीच्या स्वभावाने जे जे कर्म होते ते मीच केले असे हा म्हणतो, पण त्या मिथ्या देहाभिमानाने त्याच्या चित्तात अनिवार्य क्षोभ उद्भवतो। देह अहंता अति उद्भट, तेथे मोह ममता अति दुर्घट। तेणे जन्म मरणांची वाट, घडघडाट प्रवाहे। देहाहंकार अतिशय भयंकर आहे, त्यामुळे होणारा मोह आणि ममता ही तर फारच अनिवार्य आहेत। त्यामुळे जन्म मरणांचा प्रवाह अविच्छिन्न वाहत राहतो। मनी धरोनी विषय काम, कर्मेंद्रिय करिता कर्म। तेथे निपजती धर्माधर्म, बाधक परम पुरुषाते। मनात विषय वासना धरून कर्मेंद्रियांनी कर्मे केली असता तेथे धर्म आणि अधर्म उत्पन्न होतात। तेच परम पुरुषार्थाला प्रतिबंध करणारे आहेत। कल्पिला फळ भोग घडे, त्या सारिखे देह धरणे पडे। देहे देहाची खाणी उघडे, मरण ही वाढे तैसेची। ज्या फलभोगाचा संकल्प करावा त्यासारखा देह धारण करावा लागतो। एका देहाने अनेक देहांच्या जन्माची आणि मरणाची अनेक निमित्ते उत्पन्न केली जातात। फळाशा कर्म अति दारुण, अमरा आणि अमित मरण। अजन्म्या अंगी जन्म पूर्ण, पुन्हा पुन्हा जाड आदळती। फलाच्या इच्छेने केलेले कर्म फार भयंकर आहे,
ते अमरांनाही मरण देते आणि जन्मरहित आत्म्यालाही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावयास लावते. एवं स्वर्ग आणि संसारा जन्म मरणांच्या येर झारा नाना योनी अपारा निज कर्मद्वारा स्वये भोगी. याप्रमाणे स्वर्ग आणि संसार यात जन्ममरणांच्या येरझारा सुरू होतात. आपल्या कर्मामुळे हा स्वतः अनेक अपार योनी भोगतो. डोळे बांधोनी झुंपिला घाणा तेलियाचा ढोरू जाणा करकरी तू परिभ्रमणा अविश्राम जाणा भोवतसे. देवी बांधोनी ज्ञानाचे डोळे भोगू जाता निज कर्म फळे तव जन्म मरणांचे सोहळे भोगी यागळे अनिवार. तेल्याच्या घाण्याला डोळे बांधून जुंपलेला बैल त्या घाण्याभोवती एकसारखा फिरत राहतो. त्याप्रमाणे ज्ञानाचे डोळे बांधून स्वकर्माची फळे भोगू लागले असता जीवाला जन्ममरणाचे असंख्य अनिवार्य सोहळे भोगावे लागतात. उदो अस्ताचे निप्रमाणे जैसे सूर्यासी पडे भवणे तैशी ही जन्म मरणे अतिदारुणे स्वयं सोशी. उदय आणि अस्त यांच्या योगाने सूर्याला जसे पृथ्वीच्या भोवती नित्य फिरावे लागते त्याप्रमाणे हा जीवही अति भयंकर जन्ममरणांची परंपरा स्वतः सोसतो. क्षीण क्षीणो जव जन्म कंठी सवेच मरण ये त्या पाठी जैसी जावळी फळे एक देठी तैशा जन्म मरण कोटी भोगी स्वये. हा अनेक प्रकारचे क्षीण करून आपल्या जन्माचा एक एक दिवस जो कंठीत आहे तोच मरणही तितकेच त्याच्या जवळजवळ येत जाते. जुळी फळे जशी एकाच डेखाला लागलेली असतात तशी एकाच देहाला चिकटून राहिलेली जन्ममरणे हा स्वतः भोगतो. होता पूर्णत्वे जो स्वतंत्र तो झाला कर्म परतंत्र नाना कर्म गती पात्र दुःख सुख क्षेत्र सदा वाहे. जो पूर्वी पूर्णत्वाने स्वतंत्र होता तोच कर्म परतंत्र आणि अनेक कर्मगतींना पात्र होऊन सुख आणि दुःख ही फळे देणाऱ्या क्षेत्रात सदा राबत राहतो. मानोनी विषयांचे सुख देखत देखता घेतले विख त्याचे अगणित असुख जन्मकोटी दुःख सोशिता नसरे. विषयांचे सुख मानून तो विषय भोगरूप विषच जाणून बुजून प्राशन करतो. त्यापासून उत्पन्न होणारे दुःख कोट्यावधी जन्मी जरी सोसले तरी सरत नाही. दुःखावरी दुःखांचे आवर्त मोह शोकांचे गर्ती पडत अतियातने माझी बुडत सदा उकडत काळाग्नी. दुःखावर दुःखे कोसळून त्यांच्या भोवऱ्यात सापडून तो मोह आणि शोक यांच्या गर्तेत पडतो आणि अत्यंत यातनेमध्ये बुडतो आणि काळाग्नीमध्ये सर्वदा उकळत असतो. ऐसे सोशिता दुःख शोक पुढे अवचिता एकाएक महाप्रळयाचा भडका देख निकट सन्मुख अंगी वाजे. याप्रमाणे दुःख शोक सोशित असता पुढे अकस्मात महाप्रलयाचा भडका उडतो. त्यातून त्याच्या पुढे भयंकर आवाज निघू लागतो. तेथे मागे नवचे काढिला पावो
पुढे निघावया नाही वावो, निज कर्मे बांधिला पहावो, प्रळयाचा घावो मस्तकी वाजे. तेथे मागे पाऊल घेता येत नाही आणि पुढे पाऊल टाकण्यासही अवकाश नसतो. आपल्या कर्मांनी तो बांधला जातो आणि प्रलयाचा घाव त्याच्या मस्तकावर बसतो. उत्पत्ती स्थिती प्रकरण तुझ सांगितले संपूर्ण, आता प्रळयाचे लक्षण सावधान अवधारी. याप्रमाणे उत्पत्ती स्थितींचे प्रकरण तुला संपूर्ण सांगितले. आता प्रलयाचे लक्षण सावधान चित्ताने ऐक. सूर्योदयेसी दिवस स्थिती, लोटल्या अवश्य पावे राती, तेवी झालिया उत्पत्ती स्थिती, प्रळयाची प्राप्ती अवश्य पावे. सूर्योदय होऊन दिवस संपला म्हणजे रात्र जशी अवश्य येते, तशीच उत्पत्ती आणि स्थिती झाल्यावर प्रलयाची प्राप्ती अवश्य होते. एवं पावल्या प्रळय वेळू, खवळे अनादि निधन काळू, तो महाभूतेसी भूगोळू, नाशार्थ प्रबळू प्रताप मांडी. याप्रमाणे प्रलय काळ समीप आला म्हणजे आधी अंतरहित काळ खवळतो. तो महाभूतांचा भोगता त्यांच्या नाशासाठी मोठा प्रबळ प्रताप आरंभतो. तेथ जे जे स्थूळाकारे व्यक्त, ते ते करू लागे अव्यक्त, जेवी पेरिले पिकोनी शेत, स्वये वाळत उष्ण काळी. सृष्टीमध्ये जे जे काही स्थूल आकाराचे दृश्य जात असते, ते ते सर्व तो अव्यक्त करू लागतो. ज्याप्रमाणे पेरलेले शेत पिकले म्हणजे ते आपणच उन्हाळ्यात वाळत जाते. तृणादी नाना बीजे क्षिती, स्वभावे वार्षिये विरूढती, तेची शारदीये नाना व्यक्ती, सफळिते होती सुपुष्ट. गवत वगैरे अनेक प्रकारची बीजे स्वभावताच पावसाळ्यात पृथ्वीवर उगवतात आणि तीच शरद ऋतूत नाना प्रकारच्या फलपुष्पांनी युक्त आणि अत्यंत पुष्ट होतात. तेची ग्रीष्माच्या अंती, फळमूळ मोडोनी व्यक्ती, बीजे लीन होती क्षिती, तैशी काळगती संसारा. पण ग्रीष्म ऋतूच्या शेवटी त्यांच्या झाडांचा आणि फळांचा मूळचा आकार नाहीसा होऊन ती पुन्हा पृथ्वीमध्ये लीन होतात. तशीच संसाराची कालगती आहे. जेवी वसंताचे ऐली कडी, वृक्षांसी होय पान झडी, तेवी ब्रह्मादिकांची परवडी, काळ झोडी निज सत्ता. ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या पूर्वी झाडांची पाने गळू लागतात, त्याचप्रमाणे ब्रह्मादिकांचाही प्रकार आहे. काळ त्यांनाही आपल्या सत्तेने झोडून काढतो. जेवी का वाळलिया शेत, कृषी वळू मळू लागे समस्त, तेवी व्यक्ताचे अव्यक्त, काळ त्वरित करू लागे. ज्याप्रमाणे शेतकरी वाळलेल्या सर्व शेताची मळणी करू लागतो, त्याप्रमाणेच काळ व्यक्त जगताला सत्वर अव्यक्त करू लागतो. तेच अव्यक्त करीती स्थिती, राया सांगेन तुझ प्रती, काळाची क्षोभक शक्ती, प्रळयाचे प्राप्ती पूर्वी पावे. हे राजा, तीच व्यक्त सृष्टीला अव्यक्त करण्याची स्थिती मी तुला सांगेन.
काळाची क्षोभ करणारी शक्ती प्रलयाच्या पूर्वी प्रकट होते. काळक्षोभाची ये दृष्टी, शतवर्षे अनावृष्टी, तेणे अत्युल्बणे आटे सृष्टी, पृथ्वीच्या पोटी काही नुरे. काळाची दृष्टी क्षुब्ध होताच 100 वर्षे अनावृष्टी होते. त्यामुळेच सर्व सृष्टीचा भयंकर नाश होतो. पृथ्वीवर काडीही उरत नाही. प्राणी मात्र निमाले देख, वने वाळूनी जाहली राख, बिंदू मात्र न मिळे उदक, या परी लोक आटिले काळे. सर्व प्राणी मात्र मरण पावतात. वने वाळून त्यांची राख होते. थेंबभरही पाणी मिळेनासे होते. त्यामुळे काळ सर्व लोकाला आटवितो. तव द्वादशादित्य मेळा, मंडळी झाला एक वेळा, तेथींच्या किरणी प्रबळा, त्रैलोक्या सकळा संतप्त केले. त्यावेळी 12 आदित्यांचा समुदाय एकाच वेळी नभोमंडळात प्रकाशू लागतो. त्यांच्या प्रखर किरणांनी सगळे त्रिभुवन संतप्त होते. येती उष्णाची आह्या, होती पर्वतांच्या लाह्या, तेणे धरातळ लवलाह्या, भस्म झाले राया महाउष्णे. उष्णतेच्या ज्वाळा भडकू लागतात. त्यामुळे पर्वत लाह्यांसारखे तडातड फुटतात. हे राजा, त्या भयंकर उष्णतेने ही सर्व पृथ्वी भस्म होते. उष्णे तापले पृथ्वी तळ, पोळले शेष फणा मंडळ, तै सहस्रमुखे विषानळ, अग्निकल्लोळ वमिता झाला. त्या महाउष्णतेने सर्व पृथ्वी तापून जाते. त्यामुळे सर्व शेषाचे फणामंडळ पोळते. ते आपल्या हजारो मुखांनी विषाग्नीच्या ज्वाळांचा भडकाच ओकू लागते. पाताळ तळी हुनी देखा, ऊर्ध्वमुख अग्निशिखा, जाळी तिची तिही लोका, उठिला भडका अनिवार. पाताळातून ऊर्ध्वमुख अग्निज्वाळा तिन्ही लोकांना जाळू लागतात. त्यामुळे अनिवार भडका उडतो. क्षोभे दिधला फुत्कारा, सहस्रमुखे सुटला वारा, तो साह्य झाला त्या वैश्वानरा, जाळीत दिगंतरा वाढला वणवा. शेष अशा क्षोभामुळे आपल्या सहस्रमुखाने सुस्कारे टाकू लागतो. त्यामुळे भयंकर वारा सुटतो. तो अग्नीला साह्य होतो आणि सर्व दिगंतराला जाळीत वणवाच भडकलेला दिसतो. स्वर्ग आणि पाताळ तळा, कवळूनी उठिल्या अग्निज्वाळा, तव प्रळय करत्या मेघमाळा, क्षोभल्या त्या काळा अतिदुर्धरा. स्वर्ग आणि पाताळतळ ह्यांना कवटाळून अग्नीच्या ज्वाळा भडकल्या म्हणजे त्या अतिदुर्धर प्रसंगी प्रलय करणाऱ्या मेघांच्या पंक्ती क्षुब्ध होतात. म्हणाल तेथ मोठ मोठे, वर्षो लागले थेंबुटे, तैसे नव्हे गा कडकडाटे, एकी धार सुटे अनिवार. आता तुम्ही म्हणाल की मेघ मोठमोठ्या थेंबांनी वृष्टी करू लागत असतील, तर तसे नव्हे. हे राजा, ते प्रलय मेघ भयंकर गर्जना करून एकधारेने अनिवार्य वृष्टी करीत सुटतात. इतर पर्जन्याच्या धारा, त्या तैशा नभती नृपवरा, ऐक प्रमाणाच्या निर्धारा, तो समयो महावीरा अतिदुस्तर.
इतर सामान्य पर्जन्याच्या धारा जशा असतात तशा त्या नसतात. तर मग त्यांचे प्रमाण काय असते म्हणून म्हणशील तर सांगतो. हे महावीरा, तो प्रसंग फार भयंकर आहे. जैसी कामद गजाची सोंड, तैशा धारा अति प्रचंड, शतवर्षेवरी अखंड, पर्जन्य वितंड पैवर्षे. जशी मदोन्मत्त हत्तीची सोंड असते तशा धारांनी ते वृष्टी करतात आणि ती 100 वर्षेपर्यंत एकसारखी अखंड चालते. विजू निज तेजे नभ जाळी, कडकडाटे दे आरोळी, काळाची बैसे दात खिळी, ऐसा प्रलय काळी मेघ खवळे. तेणे उलथले जळसैंघ, जेथोनी वर्षत होते मेघ, त्या तेही विरवूनी सांग, जळमय चांग त्रैलोक्य झाले. विजा आपल्या तेजाने आकाशाला जाळतात, त्यामुळे भयंकर कडकडाट होऊ लागतात. ते ऐकून काळाचीही दातखिळी बसते. प्रलयकाळी मेघ इतके खवळतात की त्यामुळे मोठमोठे सर्व जलाशय एकरूप होतात. फार काय, पण जेथून मेघ वर्षाव करीत असतात तेथपर्यंत पाण्याचे पूर वाढून त्या वृष्टी करणाऱ्या मेघांनाही बुडवून वर जातात. त्यामुळे सर्व त्रैलोक्य जलमय होते. अनिवार वर्षता वेग, जेथे मेघांचेही विरे अंग, या नाव सावर्तक मेघ, अति अमोघ वर्षावो. अनिवार्य वेगाने वर्षाव करीत असता ज्यात मेघांचेही अंग लोपून जाते त्यालाच सान्वर्तक मेघ म्हणतात. तीर्थक्षेत्र पवित्रोदक, सरिता समुद्र झाले एक, हारपले चंद्र सूर्यादिक, तिनी लोक बुडाले. तीर्थक्षेत्रे, पवित्र उदके, नद्या, समुद्र इत्यादी सर्व एक होतात. त्या जलपुरात चंद्र, सूर्यादिक आणि तिन्ही लोक बुडून जातात. ऐशिया एकर्ण वाचे ठाई, विराट विराला गा पाही, साकार उरे ऐसे काही, उरले नाही नृपनाथा. अशा एकरूप समुद्रात विराटाचा देहही विरघळतो. सारांश, हे राजा, त्यावेळी आकारयुक्त असे काही एक उरत नाही. प्रळय काळी अतिगहिंसू, अगाध उसळे जळोल्हासू, स्थूळाचा करिता नाशू, विरे निशेषू विराटू. प्रलयकाली जलमय झालेल्या सृष्टीत जगाचा भयंकर कल्लोळ उसळतो. त्यामुळे सर्व स्थूल पदार्थांचा नाश होतो. स्थूल सृष्टी हे विराट पुरुषाचे शरीरही त्यात निशेष विरघळून जाते. विराटाचा वैराज पुरुषू, तो अव्यक्ती करी प्रवेशू, जेवी इंधन नाशे हुताशू, करी रहिवासू निज कारणी. त्यानंतर त्या विराट शरीराचा अभिमान वैराज पुरुष काष्ठाचे भस्म केल्यावर अग्नी जसा आपल्या कारणरूप सामान्य तेजात लीन होतो त्याप्रमाणे अव्यक्तात लीन होतो. जे ब्रह्मलोक निवासी होती, त्यांसी महाप्रळयाचे अंती, ब्रह्मया सवे सर्वासी क्रममुक्ती, ऐसे स्मृती श्रुतींचे दृढ वाक्य. जे ब्रह्मलोकांमध्ये राहणारे असतात त्यांना महाप्रलयाच्या शेवटी ब्रह्मदेवासह क्रममुक्ती मिळते असे श्रुतींचे निश्चित वाक्य आहे. वैराज पुरुष नाम वदंती, हिरण्य गर्भाते म्हणती,
त्यासी प्रळयी प्रवेशू अव्यक्ती, तै इतरांची गती श्रुती वाक्ये कैसी. विदेहे पुशिली मायेची स्थिती, ते मायेची ऐशी दुर्धर शक्ती. जेन करीती भगवत भक्ती, त्या ब्रह्म्यासवे मुक्ती घडोनेली. वैराज पुरुषाला हिरण्य गर्भ म्हणतात. तो प्रलय समयी जर अव्यक्तामध्ये लीन होऊ लागला तर ब्रह्मदेवासह सर्व ब्रह्मलोक निवासी क्रममुक्तीला प्राप्त होतात असे सांगणाऱ्या श्रुतीची व्यवस्था कशी लागते असे कोणी विचारील म्हणून अंतरिक्ष सांगतो. विदेहाने मायेची स्थिती विचारली, पण त्या मायेची अशी दुर्धर शक्ती आहे की जे भगवत भक्ती करीत नाहीत त्यांना ती हिरण्य गर्भासह मुक्त होऊ देत नाही. झालिया ब्रह्मसदन प्राप्ती, न करिता भगवत भक्ती. अतिशये दुर्लभ मुक्ती, भक्ती पाशी मुक्ती दासी जैसी. ब्रह्मलोकाची प्राप्ती जरी झाली तरी भगवत भक्ती न केल्यास मुक्ती अतिशय दुर्लभ होते, कारण भक्तिपाशी मुक्ती दासी सारखी राहते. न करिता भगवत भजन, ब्रह्म्यासी ही मुक्ती नव्हे जाण. मा इतरांचा ज्ञानाभिमान, पुसे कोण परमार्थी. अहो, भगवत भजन न केल्यास स्वतः हिरण्य गर्भालाही जर मुक्ती मिळत नाही तर मग परमार्थामध्ये इतरांच्या ज्ञानाभिमानाला कोण विचारतो. जासी जेथ पदाभिमान, त्यासी तेची दृढ बंधन. या लागी दुर्लभपण, मोक्षासी जाणतीही लोकी. ज्याला ज्या पदाचा अभिमान असतो त्याला तेच दृढ बंधन होते, म्हणून तिन्ही लोकी मोक्षाला दुर्लभत्व आहे. सांडोनिया पदाभिमान, अंगे सदा शिवू आपण. नित्यवसवी महाश्मशान, भगवत भजनी निजनिष्ठा. साक्षात शंकरही आपल्या कैलास पदाचा अभिमान सोडून आणि भगवत भजनात पूर्ण निष्ठा ठेवून काशी क्षेत्रातील महास्मशानात वास करतो. या लागी ज्यासी ब्रह्मलोक पद प्राप्ती, तेथही जे करीती भगवत भक्ती. त्यासीच प्रळयाच्या अंती, परममुक्ती नृपवर्या. म्हणून ब्रह्मलोकाची प्राप्ती झाल्यावर तेथेही जे ब्रह्मचिंतन रूप भगवत भक्ती करतात त्यांनाच प्रलयाच्या अंती परममुक्ती मिळते. ब्रह्मलोकी ज्या नाही हरिभक्ती, तेही पावती पुनरावृत्ती. ऐशी मायेची दुर्धर शक्ती, न करिता भक्ती मुक्ती कैची. आणि ब्रह्मलोकी जे हरिभक्ती करीत नाहीत ते पुन्हा जन्म घेतात. मायेची अशी दुर्धर शक्ती आहे, भक्ती न केल्यास मुक्ती कोठची. येची अर्थी ब्रह्म्याचे वचन, दोश्लोकी बोलिला आपण. ज्ञानाभिमानिया पतन, भक्ता भवबंधन कदा न बाधी. याच अर्थाचे ब्रह्मदेवाचे एक वचन आहे. अंतरिक्ष पुढील 2 श्लोकात त्याचाच अनुवाद करीत आहे. ज्ञानाचा अभिमान धरणाऱ्यांचे पतन होते आणि भक्तांना भवबंधन कधीही बाधा करीत नाही असा त्या वचनांचा थोडक्यात सारांश आहे. न करिता भगवत भक्ती, सज्ञानाही नातुडे मुक्ती. तेची अर्थीच्या दृष्टांती, ब्रह्माची युक्ती दाविली येथे. भगवत भक्ती केल्या वाचून ज्ञानालाही मुक्ती लाभत नाही याच अर्थी ब्रह्मदेवाचे वचन दृष्टांत म्हणून सांगितले आहे.
जन्मा माझी ब्राह्मणपण, तेही वेदशास्त्र संपन्न, न करिता भगवत भजन, अचूक पतन तयासी. जन्मामध्ये ब्राह्मण जन्म आणि तोही वेदशास्त्र संपन्न जरी असला तरी भगवत भजन न केल्यास त्याला नियमाने पतन प्राप्त होते. भक्ता सर्वभूती भगवत भावो, तेथ विघ्नासी नाही ठावो, तया अपावची होय उपावो, भावार्थ देवो सदा साह्य. भक्तांचा सर्व भूतांमध्ये भगवत भाव असतो, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी विघ्नांना अवकाशच मिळत नाही. त्यांचा जो अपाय तोच उपाय होतो, कारण भक्ताला देव सदा सहाय्य करतो. भक्ती वीण मुक्तीचा सोसू, करिता प्रयत्न पडे भोसू, असो हे वैराज पुरुषू, करी प्रवेशू अव्यक्ती. भक्ती वाचून मुक्तीचा सोस धरल्यास तो व्यर्थ प्रयत्न होतो. असो हा विराट पुरुष अव्यक्तात प्रवेश करतो. अव्यक्ती वैराजाचा प्रवेशू, होतांची महाभूत विलासू, हो लागे भूता ऱ्हासू, तो अनुप्रवेशू ऐकराया. त्यात त्याचा प्रवेश होताच महाभूतांचा विलास सुरू होतो, भूतांचा भास होतो. त्याचा प्रकार मी तुला सांगतो, तो ऐक. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.